ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। ब्रेकवर जाण्याआधी आपण पाहिलं की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कसे सर्वांच्याच निशाण्यावर आले आहेत। मनोज जरांगे गावोगावी जाणार फडणवीसांच्या विरोधात भाजपला हरवण्यासाठी। श्याम मानव आणि सामाजिक संघटना एक होणार, फडणवीस आणि भाजप सरकारला परत यायला नको ह्यासाठी। देवेंद्र फडणवीसांवरच्या आरोपांना दुजोरा, भाजप विरोधाला समर्थन हे अनिल देशमुखांकडून स्वाभाविकच आहे। त्यामुळे या सर्व विषयावर सविस्तर भाजपची भूमिका मांडण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ। त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला। चित्राताई, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीतच आजचा दिवस जर बघितला राजकारणाचा महाराष्ट्रातला, तर तो होता टार्गेट देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या बातम्या आल्या, पण वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळी मंडळी ही आज फडणवीसांवर निशाणा साधतात आहेत। काय म्हणाल? चित्राताई, मला वाटतं माझा प्रश्न आपल्याला ऐकू आला नाही। पहिल्यांदा मी आपलं स्वागत करते एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये। आणि आजचा जर राजकारणातला दिवस बघितला तर असं लक्षात येतंय की एकंदरीत आजचा दिवस भाग कुठलाही असेल, नागपूर असेल, मराठवाडा असेल, निशाणा मात्र होता तो देवेंद्र फडणवीसांवर। काय सांगाल? सरिता, मगाशी आवाज येत नव्हता, आता मला प्रश्न कळालाय। याच्यामध्ये ज्या वेळेला सकाळी पहिली व्हिडिओ क्लिप आली श्याम मानवांची, त्यावेळेला डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा काय आलं की आता पवार साहेबांची जी इकोसिस्टीम आहे ती पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये यात आणखीन काही माणसं जोडले जातील। म्हणजे फेक नरेटिव्ह पसरवण्याची, म्हणजेच फेक नरेटिव्ह म्हणजेच खोटं पसरवण्याची एक मोठी फॅक्टरी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्या ठिकाणी उघडली गेली होती आणि आता विधानसभेमध्ये त्याचं सुधारित रूप हे आपल्याला सरिता संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे। आता आधी जरांगे, आता श्याम मानव, बरं दोघेही जनतेत जाणार, दोघांचा एकच अजेंडा असणार आणि तो अजेंडा म्हणजे भाजपाला हरवणं। म्हणजे मला जर विचारशील वैयक्तिक, तर मला असं वाटतंय हे सगळं ऐकून आणि पाहून की श्याम मानव म्हणजे पवार साहेबांचे भविष्यातले जरांगे पार्ट 2 असतील असं मला वाटतंय। असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे। आता जो विषय, आपला मूळ विषय जो आहे तो म्हणजे जामिनावर, म्हणजे बेलवर बाहेर असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पूर्व गृहमंत्री देवेंद्रजींवर, हा पूर्व गृहमंत्री, जामिनावर बाहेर असलेले, बेलवर बाहेर असलेले पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख, ज्यांनी आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींवरती बेछूट खोटे आरोप केले। देवेंद्रजी कसे आहेत, त्यांचा स्वभाव हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। देवेंद्रजी कधीही पुराव्याशिवाय बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींनी याही वेळेला त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट केली आहे की याच्या आधी पण अनिल देशमुखांनी त्यांच्यावरती आरोप केले। देवेंद्रजी काही बोलले नाहीत, कारण हा घाणेरडं राजकारण करणं हा त्यांचा स्वभाव नाहीये, पण त्यांचा हाही स्वभाव आहे। ते कुणाच्या नादी लागत नाहीत, पण जर देवेंद्रजींच्या नादी कुणी लागलं तर ते त्याला सोडतही नाहीत। आणि त्याच माध्यमातून आपण बघितलं की देवेंद्रजींनी हे स्पष्ट सांगितलंय, देशमुखांनी जे बेछूट आरोप देवेंद्रजींवर केले, देवेंद्रजींकडे या अनिल देशमुखांच्याच पक्षातल्या लोकांनी काही ऑडिओ व्हिज्युअल आणून दिल्या बघा। आणि त्या व्हिज्युअल मध्ये काय आहे की हे देशमुख, हे अनिल देशमुख जे आज बेछूट आरोप आमच्या नेत्यावरती, राज्याच्या
उपमुख्यमंत्री देवेंद्रजींवर करतायत त्याच्यावरती हे देशमुख पवार साहेबांबद्दल काय बोललेत, उद्धव ठाकरे बद्दल काय बोललेत, त्या सचिन वाझे बद्दल काय बोललेत, हे सगळं त्या ऑडिओ व्हिज्युअल मध्ये आहे. आजपर्यंत देवेंद्रजींनी हा पण मग या क्लिप्स बाहेर कधी येणार? पण हे गृहमंत्री, कारण काय आहे हा विषय म्हटला तर वैयक्तिक आहे आणि म्हटलं तर हा महाराष्ट्राचाही विषय आहे. त्यामुळे या जनतेच्या समोर सुद्धा म्हणजे आज देशमुखांनी सुद्धा इशारा दिला, फडणवीसांनी इशारा दिला, आपण थोडं अजून सविस्तर सांगितलं चित्रातही, पण शेवटी जनतेच्या समोर म्हणजे मी तर दोन्ही नेत्यांना म्हणते जे काही पुरावे असतील ते जनतेच्या समोर आलं पाहिजे. एकच मिनिट सरिता, मी एकच तुला सांगते की मागच्या विधानसभेमध्ये आपण पाहिलंय जे मी पहिल्यांदा वाक्य म्हटलं की देवेंद्रजी हे पुराव्याशिवाय कधीही बोलत नाहीत. मागच्या विधानसभेमध्ये त्यांनी व्हिडिओ दिले, त्या व्हिडिओमध्ये सरकारी वकील असलेला, काय नाव त्यांचं, प्रवीण चव्हाण, तो काय म्हणाला महाराष्ट्रातली जनतेने नक्की ऐकावं. प्रवीण चव्हाण जो सरकारी वकील होता त्याने असं म्हटलं की मी म्हणजे प्रवीण चव्हाण, मी शरद पवारांचा ऑपरेटिव्ह एजंट आहे. हे मी नाही म्हणत आहे, हे भाजपा नाही म्हणत आहे, हे देवेंद्रजी नाही म्हणत आहे. या व्हिडिओमध्ये तो प्रवीण चव्हाण जे म्हणतोय ना ते सांगतेय मी. धक्कादायक आहे, ऐकाच. तो म्हणतोय की मी शरद पवारांचा ऑपरेटिव्ह एजंट आहे. शरद पवारांनी मला कसं डीजीशी म्हणजे त्यांना डीजीशी कसं जोडून दिलं, शरद पवारांनी कशा मीटिंग लावून दिल्या, बातम्या कशा लीक करायच्या, त्या कुठल्या चॅनलवर कशा चालवून घ्यायच्या, भाजपाच्या कुठल्या नेत्यांना अटक करायची, देवेंद्र फडणवीसांना कशी अटक करायची, जयंत पाटील जे त्यांचे आता प्रदेश अध्यक्ष आहेत त्याही वेळेला होते, मंत्री होते, त्यांनी दिलेल्या सगळ्या सूचना, सर्व महत्वाच्या फाईल्स, त्यातून झालेल्या खोट्या कारवाया, त्याच्यासाठी साक्षीदार कसे तयार करायचे, कशी संपूर्ण पोलीस यंत्रणा वापरून खोट्या रेड केल्या गेल्या, अनिल देशमुख कशी मदत करायचे, अनिल गोटेंशी झालेलं संभाषण, हे थेट पुरावे विधानसभेमध्ये देवेंद्रजी यांनी सादर केले. पोकळ बाता नाही, तोंडाच्या बाता नाहीत. जे बोलले प्रवीण चव्हाण जे सरकारी वकील होते त्या सरकारी वकिलाच्या तोंडातून आलेल्या या गोष्टी आहेत. एवढंच नाही सरिता, पुढे जाऊन तो प्रवीण चव्हाण काय म्हणतोय की अनिल देशमुखांनी, आम्ही म्हणत नाही बरं का, पुन्हा सांगतेय, भाजप म्हणत नाही, देवेंद्रजी म्हणत नाही, चित्रा वाघ म्हणत नाही, त्या प्रवीण चव्हाणने त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की अनिल देशमुखांनी 100 कोटी नाही 250 कोटींपेक्षा अधिक पैसे वसुलीतून कमावलंय. हे कोण सांगतंय? प्रवीण चव्हाण. शिवाय आणखीन धक्कादायक, जजेस कोर्टात कसे आणायचे आणि निकाल कसे घ्यायचे हे सुद्धा तो प्रवीण चव्हाण त्या व्हिडिओत बोलतोय. आणि तो व्हिडिओ आमच्या नेत्याने विधानसभेमध्ये मांडला. त्याच्यावर आता इन्क्वायरी चालू आहेत, सत्य बाहेर येईलच. पण मी तुम्हाला हे सांगते की ज्या पद्धतीने खोट पसरवायचं, ज्याला फेक नरेटिव्ह म्हणतात, त्याची फॅक्टरी जी लोकसभेत चालू केली ना, त्याचं हे विधानसभेतलं सुधारित रूप आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या की या प्रवीण चव्हाणने या व्हिडिओमध्ये काय काय सांगितलंय, हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे सगळ्या माध्यमांना. आणि महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला मला सांगायचंय, ऐका, बघा की हे प्रवीण चव्हाण आणि हे महाविकास आघाडीतले सगळे नेत्यांनी कशा पद्धतीने बनाव केले, कशा पद्धतीने कट केले, आणि ते सगळ्यांच्या समोर आहे. कुणीही जाऊन या गोष्टी पाहू शकतात.
आता अंबानीच्या घराबाहेर कोणी बरं ठेवली स्फोटकं? चित्राताई, नक्कीच हा सगळा विषय आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रानं ह्यावर बरीच चर्चा केली आणि आपण म्हणतात तसं त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे. पण अजून एक महत्वाचा प्रश्न जो आजच्या सगळ्या घडामोडींनंतर उपस्थित होतोय तो हा आहे की आपण आत्ता म्हटलं की पवार साहेबांनी आपली सर्व इकोसिस्टीम ही कार्यरत केली आहे असं दिसतंय आणि इतरही काही लोक यात ऍड होतील अशी भीती आपण व्यक्त केलीत. नक्की ही इतर पुढची लोक कोण आहेत आणि ही शरद पवारांचीच इकोसिस्टीम असं आपण का म्हणता? आतापर्यंत आपण जरांगेंचा जो प्रवास बघितलाय यामध्ये टार्गेट जे आहे ते फक्त देवेंद्र फडणवीस आहे. आज देवेंद्रजींनी सांगितलं की देवेंद्रजींची बदनामी करून कुणाला फायदा होणार आहे, कोण असू शकतं, आणि त्यासाठी सांगायची गरज नाही. ज्या वेळेला सकाळी पहिला व्हिडिओ आम्ही पाहिला, मी पाहिला, हे माझं मी तुम्हाला सांगते, आणि ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली बोलायला त्या वेळेला लक्षात आलं की ही इकोसिस्टीम लोकसभेत अर्धी ऍक्टिव्हेट होती, विधानसभेत पूर्णपणे ऍक्टिव्हेट होईल आणि त्याचं सुधारित रूप दिसेल. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की भविष्यातले जरांगे पार्ट 2 कोण असेल तर ते हे श्याम मानव असतील. इतके सगळे धडधडीत पुरावे दिलेले असताना सुद्धा. बोला. हा सरिता, बोला बोला, पूर्ण करा, आपण बोलत होतात. आता याच्यामध्ये एक मुद्दा माझा राहिला मगाशी की यामध्ये अनिल देशमुख असं सांगतायत की मला 4 ऍफिडेव्हिट आणून दिले. आता याच्यामध्ये अनिल देशमुखांकडे पुरावा मागितला तर ते निघून गेले. कशासाठी बनाव करतायत? म्हणजे हे जे सगळा ड्रामा हा जो सगळा चाललेला हा कशासाठी आहे? तुमच्याबद्दलची तुमचीच माणसं, भाजपची नाही, देवेंद्रजी तर मुळीच नाही, तुमचीच माणसं, तुम्ही काय करताय? श्याम मानवांचं म्हणणं आहे की अशा ऍफिडेव्हिटची कॉपी त्यांच्याकडे आहे असं श्याम मानवांचं म्हणणं आहे. पण खरं तर मी परत जरांगेंच्याकडे येते. लोकसभेमध्ये नक्कीच मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, ज्या पद्धतीचा वाद सध्या सुरू आहे, त्याचा फटका कुठंतरी महायुतीला बसला असं वाटतं. आता जर अशा पद्धतीनं भाजपाच्या विरोधात जरांगे जर मैदानात उतरणार असतील, गावोगावी जाणार असतील, तर विधानसभेत भाजपाचं काय भविष्य आहे? नाही बघा, असं आहे की लोकांची एकदा फसवणूक होऊ शकते. आम्ही विकासाचं काम करतोय. भारतीय जनता पार्टी तळागाळामध्ये जाऊन महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि शिवसेना शिंदे, ही महायुतीचं सरकार तळागाळामध्ये जाऊन काम करते, प्रत्येक घटकासाठी काम करते. आज आपण बघितलं की कशा पद्धतीने युनियन बजेटमध्ये सुद्धा भरभरून असं दान महाराष्ट्राला दिलंय आणि त्याच्यामुळे विकास हाच आमचा एक अजेंडा आहे. कोण काय म्हणतंय लोकांना, मी जसं मगाशी सांगितलं की आमची जे फेक नरेटिव्ह लोकसभेत चालवलं, लोकांच्या आता लक्षात आलंय की आपण कुठेतरी. पण चित्रातही हेच तुम्ही लोकसभेच्या वेळेलाही म्हणत होतात, नावावरती आपल्याला हेच लोकसभेतही म्हणत होतात, लोकसभेतही असंच सांगितलं जात होतं की आम्ही आमचं काम घेऊन लोकांपर्यंत जाऊ. आता सुद्धा हीच स्ट्रॅटेजी आहे. मी आजही सरिता तेच सांगते, मी आजही तेच सांगते, आमच्या नेत्यांचा, महायुतीच्या नेत्यांचा, आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचा लोकांच्या विकासावरती भर आहे. हम राजनीति के लिए नहीं, राष्ट्रनीति के लिए काम करते हैं, असे सन्माननीय पंतप्रधान नेहमी म्हणतात. कोणी मत देव ना देव, पण त्या सगळ्यांसाठी आपल्याला काम करायचंय, ही शिकवण सगळ्यांसाठी आहे. आणि म्हणून आमचे नेते तुम्ही पाहताय की आज
तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री हे लोकांमध्ये आहे, लोकांच्या विकासासाठी काम करतायत, लोकांना विकासाभिमुख आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, प्रगती पथावर न्यायचा, याच्यासाठी दिवस रात्र एक करतायत आणि हे जनता पाहतीये. एकदा जरूर फसले गेले जातीच्या नावावरती, धर्माच्या नावावरती, संविधानाच्या नावावरती. यावेळेला लोकांमध्ये कुठेतरी मनामध्ये किलमिच भरायचं काम, त्यांच्यात फूट टाकायचं काम केलं. पण सविता, मी तुला विश्वासाने हे सांगतेय, कारण शेवटी लोकांना विकास हवा आहे. नक्कीच चित्रताई, आपलं येणारी रणनीती सुद्धा आपण विस्तृत सांगितली. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, यावर बरीच चर्चा होऊ शकते. शेवटचं सांगतेय, हा, शेवटचंच सांगते, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी आमच्या नेत्यावर, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यावरती फक्त त्या ठिकाणी आरोप करू नये. असतील पुरावे तर घेऊन या, जसे आमच्या नेत्याने दिले. आमचा नेता पोकळ बाता करत नाही. नक्कीच आज आपण जे काही म्हटलं त्यावर काय म्हणतोय, महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय, कृपया तुम्ही कृपया पब्लिक डोमेन मध्ये जाऊन हा महाविकास आघाडीचा प्रवीण चव्हाण काय म्हणतोय प्लीज ऐका. तुमच्याही लक्षात येईल की हा महाविकास आघाडीने काय काय त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात. धन्यवाद चित्राताई, आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. राजकीय आखाड्यात आज सुरू झालेला संघर्ष विधानसभा निवडणुकांपर्यंत सुरूच राहणार आणि त्याकडे आपलंही लक्ष असेलच. तुर्तास वेळ झाली आहे एका ब्रेकची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर मनोज जरांगेंच्या आरोपांवर महाराष्ट्राचा कौल.